मी जेव्हा ब्राह्मणगाव येथे आमरण उपोषणाला बसलो होतो तेव्हा इंद्रनील नाईक साहेबांनी मला आश्वासित केलं होतं की जर हिवाळी अधिवेशनमध्ये मी आपल्या समाजाचे प्रश्न मांडतो आणि या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी राजीनामा देईन किंवा तुझ्यासोबत पुन्हा उपोषणाला बसेन। तर माझी अशी अपेक्षा आहे की उद्या इंद्रनील भाऊ इथं आल्यावर माझ्यासोबत कमी कमी 2 दिवस उपोषणाला बसावे। फक्त आपल्या खुर्च्या वाचवायच्या आहे, त्या खुर्च्या वाचवायसाठी ते फक्त मुंबईला जाऊन बसले आहे। बंजारा समाजाला तेलंगणा राज्याच्या धर्तीवर अनुसूचित जमाती प्रवर्गाचे एसटी आरक्षण लागू करावे। 1950 पासून 1960 पर्यंत बंजारा समाज हा पूर्ण भारतामध्ये एसटी मध्ये होता। समाजाचे जे आपण उच्च स्थानी ठेवलेले नेते आहे, पदाधिकारी आहे, त्यांच्या मार्फत जर कोणता व्यक्ती समाजासाठीच काम करत असेल परंतु समाजाचे तेच नेते ज्यांना समाजानेच घडवलेलं आहे ते जर त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर समाजाने त्यांच्याकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे आणि कोणता बोध तुमच्या आमरण उपोषणातून घ्यायला पाहिजे। बंजारा समाज जेव्हा कधी बंजारा समाजाने क्रांती करण्याचं ठरवलं ते नक्कीच यशस्वी झाले, परंतु कुठेतरी त्यांना तेवढंच डावलण्याचा प्रयत्नही केला। नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा 6वा दिवस आहे। सलग 6 दिवसापासून आपल्या पुसद शहरातील स्वर्गवासी वसंतरावजी नाईक चौक येथे एका व्यक्तीने चक्क आमरण उपोषण केले, अन्नाचा परिपूर्ण त्याग केला आहे। विषय काय आता ते संपूर्ण मी तुम्हाला बॅनर वाचून दाखवतो आणि त्यानंतर सलग जे उपोषण करते आहे त्यांच्याच मार्फत आपण सदर विषयानुरूप चर्चा करू। अखिल भारतीय तांडा सुधार समिती व अखिल भारतीय बंजारा युवा सेना दिनांक 23/6/2024 पासून वसंतराव नाईक चौक ते पुसद येथे आमरण उपोषण। प्रमुख मागणी बंजारा समाजाला तेलंगणा राज्याच्या धर्तीवर अनुसूचित जमाती प्रवर्गाचे एसटी आरक्षण लागू करावे। त्यानंतर विमुक्त जाती प्रवर्गात सुरू असलेले बोगस राजपूत भामटा घुसखोरी रोखण्यासाठी एसआयटी ची स्थापना करण्यात यावी। संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला 15 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी। नॉन क्रिमिलियरची अट कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी। घोडसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। त्या कालावधीत घोडसेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। प्रत्येक तांड्यात घरकुल योजना राबवून प्रत्येकाला घरकुल उभे करून देण्यात यावे। आता अशा प्रमुख मागण्या घेऊन इथे चक्क आमरण उपोषणाला एक व्यक्ती बसलेला आहे। आता त्यांचे नाव जिनकर सुदाम राठोड हे आहे। आता त्यांच्याच मार्फत या विषयानुरूप आपण चर्चा करू। दादा नमस्कार। नमस्कार। आपण आता जवळपास तुमचा 6वा दिवस असं आम्हाला कळलेलं आहे। 6 दिवसामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी बघाव्यास मिळाल्या तुम्ही जे आमरण उपोषणासाठी बसले त्याच्यानुरूप? आतापर्यंत फक्त प्रशासन येऊन गेले आहे, प्रशासनाच्या व्यतिरिक्त कोणीही येऊन गेले नाही, ना राजकीय व्यक्ती किंवा विरोधी पक्षवाले कोणीही आले नाही, त्यांचे प्रतिनिधी पण आले नाही। त्यांना मला असं वाटतं की समाजाच्या काय मागण्या ज्या आहे त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त आपल्या खुर्च्या वाचवायच्या आहे। त्या खुर्च्या वाचवायसाठी ते फक्त मुंबईला जाऊन बसले आहे। इथं आमरण उपोषणाला 6वा दिवस असून त्यांनी एखादा प्रतिनिधी पाठवायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती। आजपर्यंत त्यांनी एकही प्रतिनिधी त्यांचे आलेले नाही आहे। मुळात आता आपण ज्याप्रमाणे बघतो की तुम्ही एक असं विशिष्ट ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषणाला बसले असे स्वर्गवासी वसंतरावजी नाईक चौक इथेच नेमकं हेच ठिकाण तुमचं आमरण उपोषणासाठी बसण्याचं कारण काय? याच ठिकाणी आमचे दैवत वसंतराव नाईक साहेब आहे, त्यांच्या पुतळ्यासमोर बसण्याचं कारण म्हणजे त्यांच्याच घराण्यातून 2 आमदार आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण समाजाच्या मागण्यासाठी जे माणूस इथं बसला आहे ना आपण तिथं उपस्थित नाही आहे, म्हणून मी हा स्थळ निवडलाय। बरं, पण ज्याप्रमाणे म्हटलं तुमच्या प्रमुख मागण्या तर मी वाचून दाखवल्याच, परंतु आता ते सर्व मागण्या मी तुमच्या तोंडून ऐकण्याचा एक मानस ठेवतो आणि त्यामध्ये तुम्हाला थोडं सविस्तर रूप सांगा। नेमकं तुम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले, नेमकं या माध्यमातून तुमचा मोटो काय समोर येणारा? जे माझा बंजारा समाज आहे हा मागील 70 वर्षापासून मागास आहे। या समाजाला जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता आणि संविधान लागू झालं होतं 1950 पासून 1960 पर्यंत बंजारा समाज हा पूर्ण भारतामध्ये एसटी मध्ये होता। आणि नाईक जेव्हा MP मधून म्हणजे मध्य प्रदेश मधून महाराष्ट्र राज्य हा वेगळा झाला तेव्हा नाईक साहेब मंत्रिमंडळात असताना आणि त्यांचे जे सदस्य होते बाकीचे मंत्रिमंडळातील यांच्या सल्ल्यानुसार एक VJNT कॅटेगरी निर्माण करून त्याच्यात टाकून दिलं की त्याच्यानंतर पण त्यांनी जे टाकलं ते चांगल्यासाठी टाकलं होतं, पण समोर असे आम्हाला त्याचे आज जो आम्ही भोगत आहे हे त्याचे आज प्रतिसाद आम्हाला दिसत आहे की आम्हाला खरोखर ST कॅटेगरी आवश्यक होतं।
ज्याप्रमाणे बघतो आपण आता आपले पुसद, आपले पुष्पावंती नगरी हे स्वर्गवासी वसंतरावजी नाईक साहेब, स्वर्गवासी सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या पुण्याईमुळे ओळखले जाते. त्यांच्याचमुळे, त्यांच्याच कर्तृत्वामुळे, त्यांच्याच पुण्याईमुळे त्यांचे वंशज म्हणजे सद्यस्थितीतले माजी मंत्री मनोहररावजी नाईक आणि त्यांच्यानंतर आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक आणि त्यानंतर आता आपले ययाती नाईक, अमय नाईक. आता ही सिरीज आहे, ही मोठी सिरीज आहे. यांच्यापैकी तुम्हाला आतापर्यंत कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा निरोप आला किंवा कोणाकोणी तुम्हाला येऊन प्रत्यक्ष भेटले, असं काही घडलं आहे का तुमच्या बरोबर? नेमकं नाही, आतापर्यंत कोणी नाही आले. फक्त 3 दिवसापूर्वी इंद्रनील नाईकासोबत त्यांचं म्हणजे माझाच मित्र होता, त्यांनी फोन लावला होता. तो बोलणं झालं होतं, मी येत आहे म्हणे, आपले अधिवेशन संपल्यानंतर येतो म्हणे पुसदला. पण त्याच्यानंतर निलय नाईकाचे कोणी प्रतिनिधी आले नाही, अमय नाईक आले नाही, ययाती भाऊ आले नाही. असं मला तर वाटतं की त्यांना समाजाचे काही घेणं नाही, फक्त आमचे मतदान पाहिजे. फक्त त्यांना मतदान दिलं म्हणजे समाज संपला. नेमकं समाजाने या विषयाकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे? ज्याप्रमाणे समाजाचे जे आपण उच्च स्थानी ठेवलेले नेते आहे, पदाधिकारी आहे, त्यांच्या मार्फत जर कोणता व्यक्ती समाजासाठीच काम करत असेल परंतु समाजाचे तेच नेते ज्यांना समाजानेच घडवलेलं आहे ते जर त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर समाजाने त्यांच्याकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे आणि कोणता बोध तुमच्या आमरण उपोषणातून घ्यायला पाहिजे? समाजानं विचार करायला पाहिजे की नाईक साहेबांच्या कृपेमुळे ते त्या पदावर आहे आणि आम्ही नाईक साहेबांकडे पाहून त्यांना मतदान करतो. नाईक साहेबांना आमच्यासाठी दैवत आहे. नाईक साहेबांना आमच्यासाठी बंजारा समाजासाठी खूप काही केलं होतं, त्याच्यामुळे आम्ही नाईक साहेबांना दैवत मानतो आणि त्यांच्या त्या कार्यामुळे त्यांना आम्ही आज मतदान करत आलो आहे. पण आता असं वाटत आहे की समाजाने याचा विचार केला पाहिजे की या घराण्यातील 2 व्यक्ती आमदार असतील. मी जेव्हा ब्राह्मणगाव येथे आमरण उपोषणाला बसलो होतो तेव्हा इंद्रनील नाईक साहेबांनी मला आश्वासित केलं होतं की जर हिवाळी अधिवेशनमध्ये मी आपल्या समाजाचे प्रश्न मांडतो आणि या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी राजीनामा देईन किंवा तुझ्यासोबत पुन्हा उपोषणाला बसेन. तर माझी अशी अपेक्षा आहे की उद्या इंद्रनील भाऊ इथं आल्यावर माझ्यासोबत कमी कमी 2 दिवस उपोषणाला बसावे. बरं, आपण बघतो समाज आणि समाजाचे नेते आहे जे शब्द देतात ते शब्द पाळतच नाही. बरोबर आहे? ज्याप्रमाणे समाजाचा विकास व्हायला पाहिजे, समाज त्या लेवलवर जायला पाहिजे, त्याचमुळे कुठेतरी समाज सुधारला सुद्धा असता. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बंजारा समाजच, मुख्यतः बंजारा समाजच ऊसतोडी असो, स्थलांतरित विषय असो, यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर बंजारा समाजाचेच जे पुरुष आहे, महिला आहे, मुलं मुली, अबालवृद्ध हे आपणास दिसून येतात. तर याकडे सुद्धा समाज, जे बंजारा समाज आहे त्यांनी कशा प्रकारे बघायला पाहिजे? मुळात जे बंजारा समाज आहे यांची अधोगती होण्याचे कारण काय? कारण म्हणजे आम्ही फक्त विचार करतो की नाईक साहेबांना जे आम्हाला दिलं होतं त्यानुसार आम्ही त्यांना मतदान करतो. पण आता अशी वेळ आली आहे की जर समाजाची प्रगतीकडे हे लक्ष देत नसेल तर आम्ही बी विचार करायला पाहिजे, काही वेगळा विचार करायला पाहिजे आणि करणं जरुरी आहे. कारण यांना जर आपलं काही आता केलं नाही तर पुढचे 50 वर्ष हा पूर्ण मागास राहील बंजारा समाज. पुसदमध्ये अशा बऱ्याच घटना घडल्या ज्यामध्ये मुख्यतः जे बंजारा समाज आहे यांची चूक नसून सुद्धा त्यांनाच कुठेतरी टार्गेट केलं किंवा त्यांनाच दाबण्याचा प्रयत्न हे पुसदच्याच एका वर्चस्वधारी नामधारी घराण्यामार्फत करण्यात आलेला आहे. हे सर्वांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. तर या विषयाबाबत तुम्ही कशा प्रकारे बोलसाल? त्यांचं कसं राहते की आम्ही आहे तर आमचं राज्य आहे, पण ते समाजाकडे जर लक्ष दिलं तर आम्ही त्यांचे राहू. पण आता जर त्यांनी समाजाकडे लक्ष दिलं नाही आणि आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आता दाबल्या जाणार नाही. तुमचं समोरचं पाऊल काय राहणार? जिथपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाही तिथपर्यंत मी मागे हटणार नाही. मग कोणी इंद्रनील भाऊ आला त्यांना मी माझ्यासोबत उपोषणाला बसवणार, एवढी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला वाटते का ते तुमच्या बरोबर बसेल म्हणून? त्यांनी आश्वासित केलं होतं माझ्याकडे व्हिडिओ आहे, लागेल तर मी इंद्रनील भाऊ ज्या दिवशी माझ्याकडे येईल तेव्हा मी त्यांना व्हिडिओ दाखवतो. भाऊ तुम्हीच बोलले होते आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही आल्यानंतर मी तुमचा मान ठेवला होता, आता तो मान माझा मान तुम्ही ठेवायला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून. आता जे दादांजवळ व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण चॅनलवर टाकण्याचा एक प्रयत्न करू. बघू व्हिडिओ बघितल्यानंतर, बातमी बघितल्यानंतर तरी जे नाईक घराणे आहे ते या विषयाकडे कशा प्रकारे गांभीर्याने लक्ष देते. आपण बऱ्याच वेळेस बघितलं की जे मागण्या आहेत त्या मागण्यानुरूप पुसदमध्ये बरेच आंदोलन झाले, मोर्चे झाले. एवढं होऊन सुद्धा जर पुसदचेच सर्व श्रुत नामधारी नाईक घराणे जर याकडे लक्ष देत नसेल तर हाही सर्वात मोठा विषय आहे. समाजाने त्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. मुळात फक्त हाच समाज नाही
पुसदमध्ये आणखीही समाज आहे आणि त्यांचीच अवस्था अशाच प्रकारची आहे, त्यांनाही बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागते. आता बघू यांचे हे आमरण उपोषण आणखी किती दिवस चालणार, कशा प्रकारे याकडे शासन प्रशासन घराणे त्यामधील आमदार माजी मंत्री कशा प्रकारे लक्ष देतील, आता सर्व आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी टाकत राहू. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.